हिंदुस्थानी भाऊ आहेच आहे, पण ते ब्राह्मण असून सुद्धा तुमच्यामध्ये आहेत. धन्यवाद सर्वांचा. आणि काही गांडू लोकांना जय भीम बोलायला लाज वाटते. काय माहिती त्याच्या आईला बाबासाहेबांनी तुम्हाला तुमची अवकात नव्हती तिथे बसवला, तरी सुद्धा तुम्हाला चार माणसात बोलताना जय भीम बोलायला लाज वाटते. ही तुमच्या जिंदगीवर बोला जय भीम. मित्रांनो, आज पहिल्यांदा असं झालेलं आहे की मला नेमकं काय बोलावं तेच कळायला मार्ग नाही. अगदी तोंडातून शब्द सुद्धा निघायला तयार नाहीत. लक्षात घ्या, कारण हा जो प्रहार आहे, हा जो वार आहे, हा डायरेक्ट हृदयावर झालेला आहे. लक्षात घ्या, तिथं जे उपस्थित होते, जे स्टेजवर होते, जे समोर होते, त्यांना मी आयुष्यात भीमसैनिक म्हणणार नाही, त्यांना मी संपूर्ण आयुष्यात आंबेडकरवादी म्हणणार नाही. लक्षात घ्या, कारण उघड्या डोळ्यात देखत असा बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान होत असताना तिथं जर सच्चा आंबेडकरवादी एक जरी उपस्थित असता, तर तिथं त्या पाठकच्या कोण तो हिंदुस्थानी भाऊ, कशाचा भाऊ, मनुवादी किडा आहे तो. लक्षात घे, मनुवादी किडा आहे, त्याच्या दोन निपाड थोबाडीत लावल्या असत्या. तिथं जे उपस्थित होते, लक्षात घ्या, ते बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी नव्हते. बाबासाहेब आंबेडकर यांचा अनुयायी होण्यासाठी व्यक्ती कोणत्याही जातीचा असावा लागत नाही. बाबासाहेब आंबेडकर यांचा अनुयायी होण्यासाठी माणूस असावा लागतो. त्याच्यातलं माणूस पण जिवंत असावं लागतं. त्याला जातीयंत म्हणजे काय कळालेला असावा लागतो. आणि त्यामुळे मी जात मानत नाही, तरी सुद्धा काही वेळा जातीचा उल्लेख का करतो, कारण वारकरी साधू संतांनी सुद्धा मुद्दामहून साधू संतांच्या जातीचा उल्लेख केला. कशासाठी? जातीयंतासाठी. आज तुम्ही पाहत असताल, संभाजी ब्रिगेडच्या प्रबोधनामुळे आज लाखो मराठ्यांना बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची उत्सुकता लागते. जे बाबासाहेब आंबेडकर हे नाव आमच्या हृदयामध्ये कोरलेलं आहे, मराठा असून सुद्धा. लक्षात घ्या, ते केवळ आणि केवळ या शिवराय फुले शाहू आंबेडकर या चळवळीमुळे, मराठा सेवा संघामुळे. एखाद्याने त्या पाठकचे जे शब्द आहेत, एखाद्याने मोठा असा घन घ्यावा आणि त्या घनाने हृदयाच्या पार चिंदड्या मिंदड्या करून टाकाव्यात. इतक्या वेदना प्रचंड झालेल्या आहेत. आणि मी जो बोलत आहे, जे विषय मांडत आहे, लक्षात घ्या, तिथं एकही आंबेडकरवादी उपस्थित नव्हता. त्यामुळे त्यांच्या भावनांना माझ्या लेखी शून्य किंमत आहे. माझा राग त्यांच्यावर नाही. लक्षात घ्या, माझा राग यामुळे आहे कारण यामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांचा इतका मोठा अपमान आहे. मी आतापर्यंत मनुस्मृती 1000 वेळा वाचलेली आहे. लक्षात घ्या, अनेकांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान असेल, बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान असेल, या मनुवाद्यांनी अनेक वेळा केलेला आहे. आजही सुरू आहे. आताच तो कोण भिडे आहे, त्याने बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने पोस्ट टाकली होती, त्याच्यावर अॅट्रॉसिटी दाखल झाली. म्हणजे आजही अपमान सुरू आहे. परंतु इतका मोठा अपमान मी माझ्या आयुष्यात पाहिला नाही. हा सगळ्यात मोठा अपमान का आहे? कारण तिथं हे जे तथाकथित स्वतःला आंबेडकरवादी म्हणून घेणारे तिथं उपस्थित असताना त्यांच्यामध्ये येऊन, म्हणजे जे स्टेज बाबासाहेब आंबेडकर यांच्या म्हणवणाऱ्या अनुयायांचं आहे, स्वतःला म्हणून घेणाऱ्या, ते आंबेडकरवादी नाहीत परंतु स्वतःला म्हणून घेतात, अशा स्टेजवर येऊन तुमच्या सगळ्यांच्या देखत काय म्हणत आहे, कुणाची अवकात नसताना, कुणाची म्हणजे याची काय अवकात आहे? याची अवकात मनुस्मृतीमध्ये दाखवलेली आहे पाठकची. तिथं तो शिव्या देतो आणि खुशाल तुम्ही ऐकून घेता, टाळ्या वाजवता. अरे, कुणाला आपला आयडल कुणाला मानावं? गोल्डमॅन कोण? तो पिसाळ आहे. लक्षात ठेवा,
मी याच्या अगोदर रील्स पाहिले, माझ्या मनामध्ये आदरभाव निर्माण झाला. बाबासाहेब आंबेडकर यांचा सोन्याचा पेन, सोन्याचा पुतळा वगैरे वगैरे ठीक आहे, त्यांनी काय केलं, कुठून पैसा आला, अत्यंत आणि इतका आनंद वाटत होता मला. मी त्यांचे एक प्रकारे बरं वाटत होतं की आपल्यातला एक माणूस पुढे गेलेला आहे. आणि लक्षात घ्या, योगायोगाने त्यांचं आडनाव सुद्धा पिसाळ आणि माझं आडनाव सुद्धा पिसाळ आहे. आणि बघा, परंतु तिथं असताना सुद्धा त्यांच्या तोंडातून, पिसाळ यांच्या तोंडातून जे आलेलं वाक्य आहे की ते ब्राह्मण असून सुद्धा, अरे ब्राह्मण म्हणजे काय, असा काही एखादा पार ब्रह्मदेवाच्या मुखातून जन्माला आलेला आहे का? लक्षात घ्या, यांनी जरी असं वेदामध्ये, पुराणामध्ये लिहिलेलं असलं की या पाठकचा जन्म डायरेक्ट ब्रह्मदेवाच्या मुखातून झालेला आहे, परंतु प्रत्यक्षामध्ये तसं होतं का? अरे जर जन्माने जर कोणी श्रेष्ठ असता आणि जन्माने जर कोणी कनिष्ठ असता तर त्या पाठकला 2 सिंग एक्स्ट्रा द्यायला हवे होते. काय यांनी दिवे नेमके काय लावले? आजही हे लोक मनुवादातून बाहेर यायला तयार नाहीत. आजही हे लोक त्या सडक्या विचारधारेतून बाहेर यायला तयार नाहीत. आजही हे लोक भेदाभेदातून बाहेर यायला तयार नाहीत. आजही या लोकांना समता मान्य नाही, अगदी मानवी मूल्य या लोकांना मान्य नाहीत. उठता बसता शिव्या, अरे स्टेज कोणतंही महामानवांचं स्टेज आहे आणि त्या स्टेजवर तुम्ही शिव्या देता. असल्या छपरी छाप लोकांना जर तुम्ही बोलवत असाल तर नेमकं काय बोलावं? खरं तर हे मी तुम्हाला सांगितलं ना, हा सगळ्यात मोठा अपमान आहे. त्या पाठकवर अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे बघा. आणि त्याला जेलमध्ये सजा व्हायलाच हवी. जर नाही झाली तर हा बाबासाहेब आंबेडकर यांचा सर्वात मोठा पराभव असेल. आणि आता तुम्ही ठरवा, तुम्हाला बाबासाहेब आंबेडकर यांचा पराभव करायचा आहे का? आणि जे आयोजक आहेत त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल व्हायला हवेत. तुम्ही त्याला असल्या छपरी माणसाला बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करायला बोलावलं होतं का? याचं उत्तर तुम्हाला द्यावंच लागेल. लक्षात घ्या, मी आतापर्यंत जवळपास 100 पेक्षा जास्त व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आंबेडकरवादी समाजाचं, बौद्ध समाजाचं कौतुक केलेलं आहे. का कौतुक केलेलं आहे? लक्षात घ्या, कारण शिवराय फुले शाहू आंबेडकर समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय या विचारधारेचे वाहक कोण असतील तर हा समाज आहे. अगदी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना अपेक्षित जो समाज होता तो समाज कोणता असेल तर हा बौद्ध समाज आहे. एवढा मला अभिमान आहे या बौद्ध समाजाबद्दल. परंतु हा व्हिडिओ पाहून म्हणजे कुठंतरी घुसखोरी होती का विचारांची. ठीक आहे, गोल्डमॅन पिसाळ यांच्याकडे पैसा आला असेल, सोनं नाणं आलं असेल, परंतु विचार खूप महत्वाचे आहेत. पैसा आला म्हणजे माणूस मोठा झाला हा भ्रम जर तुमचा जात नसेल, ज्या लोकांचा हा भ्रम गेला नाही याचा अर्थ ते बौद्ध झालेले नाहीत. लक्षात घ्या, बौद्ध हा काही धर्म नाही. लक्षात ठेवा, तथागत गौतम बुद्धांचे विचार म्हणजे कोणत्या एका जातीपुरते, एका वर्गापुरते मर्यादित नाहीत. तथागत गौतम बुद्धांचे विचार इतके महान आहेत, ते अगोदर समजून घ्या. आणि उद्या कोणाकडे पैसा आला लगेच त्याला स्टेजवर, आणि एखादा गरीब कुटुंबामध्ये जन्मालेला आहे आणि त्या पिसाळपेक्षा, त्या गोल्डमॅन पिसाळपेक्षा हजारो पट बुद्धिवंत आहे, बाबासाहेबांच्या विचारांचा अनुकरण करणारा आहे, परंतु त्याला तिथं गर्दीत सुद्धा स्थान भेटत नाही, तर हा बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा पराभव आहे. बघा, लक्षात घ्या मी काय म्हणतोय ते. तुम्हाला राग येत असेल तर खुशाल येऊ द्या, आणि मी माझे शब्द कदापिही माघारी घेत नसतो.
माझी बांधिलकी ही कोणा व्यक्तीशी नाही, माझी बांधिलकी ही छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज या विचारधारेशी आहे आणि ती रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत राहणार. शेवटची एकच विनंती करतो, त्या पाठकला जेलमध्ये सडवा, तरच तुम्ही बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरु, जय शिवराय, जय भीम.